आम्ही तर पाहिलं भाऊ श्री हनुमानजीचं जागृत मंदिर. आम्ही दुपारच्या वेळेस निघालो बशीदा मंदिरात जाण्यासाठी. तर मग काय गाडीला 120चा घेऊन बुलढाणा रोड पार करून आम्ही आलो बशी दार्जिलिंग या दुकानावर घेऊन आम्ही घेतलं बाकीचं सगळं सामान आणि फुकटची एक माझाची बॉटल. गाडीवर बसून आम्ही निघालो सीधा बोधवड रोडानं, कारण की आता इकूनच संसद जायचं आपल्याला. मग का गाडीला 120चा आणि सीधा 340चा घेत आम्ही आलो सीधा डायरेक्ट जांभूळ धाब्यात बी नॉन स्टॉप घेता आम्ही सरळ आलो डायरेक्ट समोर आल्यावर आम्हाला दिसले दोन रस्ते, एक जात होता आडणकडे आणि एक जात होता सरळ. तर मग आम्हाला जाणं होतं सरळ. 15 मिनिटात रस्ता पार करून तुम्हाला दिशील हा एक ब्लू कलरचा गेट. या ब्लू कलरच्या गेटला पार करून आम्ही जसा टर्न घेतला ना, आम्हाला दिसले दोन रस्ते, एक जात होता लेफ्ट साइड, एक जात होता राईट साइड. ऑलवेज राईट म्हणून आम्ही सीधा घुसलो राईट साइडनं. तर थोडासा 15-20 मिनिटाचा रस्ता पार करून आम्ही आलो सीधा या हनुमानजीच्या मंदिर आहे भावांना, श्री हनुमानजीचं जागृत मंदिर. या मंदिराचं नाव आणि काय डिटेल आहे ते मला कोणी सांगू शकते का? या मंदिराबाबत खूप काही माहिती असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हनुमानजीच्या मंदिरात येऊन पहिले पायरीच्या पाया पडलो आणि सीधा हनुमानजीच्या पहिले नमस्कार केला आणि मग आपण केली बोट आहे हनुमानजीची पूजा करून पाया घे पडून आम्ही लागलो आता सीधा जरा नाश्ता गिष्टा करायला, कारण की लय भूक लागल ती ना भाऊ. मी आपली माझाची बॉटल गटाकली तसे एवढ्या ताकदनं पाणी झालं की पुरा तुमचा भाऊ पुरा ओलागत झालेला आहे. पण पुढचा पार्ट मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही, कारण की पाण्याच्या ना आपला मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झालेला होता. मग पाणी तर खूप पडलं. आम्ही बी जाता घरी आणि तुम्ही बी घ्या आपल्याला फॉलो करून, कारण की आता आपण तर आता ओलागत झालो ना, पुढचा पार्ट काही दाखवू शकत नाही. चला भाऊ आजच्यासाठी एवढाच, भेटूया. जय श्रीराम.